आज तर क्लासमधून डायरेक्ट घरी माझ्या कॉलेज गेला होता भाऊ. तर काय, नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका ओमकार आणि आज आपण चाललोय डायरेक्ट जळगावला. पण थांबा थांबा थांबा, ट्रेनने नाही, आज आपण चाललोय पप्पांसोबत बाईकने. मग काय, क्लासला पोहोचलो आणि काय भाऊ, ही मशीन जर यावर बोट लावायचं विसरलो तर डायरेक्ट घरी कॉल जातो की तुमचा मुलगा गायब आहे. खतरनाक विषय भाऊ आपण. मग काय, क्लासमध्ये एकटा बसलेलो होतो, म्हटलं जरा अभ्यास करू, पण शपथ कधी सगळं डोक्यावरतून बाउन्सर जात होते. मग काय, मग आपली पलटण आली आणि मग फक्त एकच लेक्चर केला मी आणि निघालो घरी. पण आज अपडाऊन नाही, आज डायरेक्ट पप्पा घ्यायला आले होते मला. म्हणजे काय, आपण VIP. मग काय, जळगावला आलो होतो आणि डीमार्टला जाणार नाही असं होईल का? मग काय, डीमार्टला गेलो, एक चॉकलेट घेतली आणि खाता खाता मस्तपैकी पोहोचलो घरी. घरी येऊन मस्तपैकी थोडा वेळ आराम केला आणि लगेच निघालो गिरडला, कारण की आपल्याला होती नवरीच्या डेकोरेशनची ऑर्डर. म्हणजे नवरीची एंट्री होती, त्याचं डेकोरेशनची ऑर्डर होती. मग काय, सत्यजित आणि मी डायरेक्ट कामाला. इथे बघा, सत्यजितने काय भारी डिझाईन केली, मी हसून हसून थकलो बरं का. मग काय, मी आणि त्यांनी मस्तपैकी ती ऑर्डर कंप्लीट केली आणि लगेच निघालो घरी. पण हा, या रांगोळीचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेटेल बरं का. मग काय, घरी येताना आपल्याला दिसला एक DJ आणि लाइटिंग पण दिसली. म्हटलं कोणाचं लग्न आहे बरं का. मग जरा जवळ गेलो तर बघितलं की सिद्धांच्याच मामाचं लग्न आहे. मग काय, घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि परत आलो लग्नात. मग काय, लग्नात आल्यावर आपला भाऊच भेटला मग आपल्याला, क्रिश भाऊ. मग काय, त्याच्यासोबत मस्त एन्जॉय केलं मी लग्न बरं का. पण एन्जॉय केलं आम्ही, पण ज्याचं मामाचं लग्न होतं सिद्धांचं, तो बघा कसा व्हिडिओ काढत बसलाय बिचारा. लय शाय बॉय बरं का आमचा सिद्धांत. मग काय, आपल्याला आहे ना तिथं ड्रोन दिसलं, म्हटले तर माऊलीवाल्याचं तुषार दादाचं ड्रोन दिसतंय. मग काय, विषयच आडवो, तुषार दादा दिसला. मग काय, त्याला भेटून मस्तपैकी हा व्लॉग एंड केला बरं का. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला फॉलो करायला विसरू नका. मस्तपैकी 2K ची फॅमिली कंप्लीट होते, तर मग करूनच टाका. चला मग, बाय.